नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर उद्या आहे ललिता पंचमी. नवरात्रीतील उद्या आहे 5वा दिवस. तर या उत्सवात ललिता पंचमीला खूप असे महत्त्व आहे. तसे तर नवरात्रीमधील प्रत्येकच दिवस खूप महत्त्वाचा असतो, पण त्यातील पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी यांना खूप महत्त्वाचे मानले जाते. त्यांना विशेष महत्त्व दिले गेलेले आहे. आश्विन शुद्ध पंचमीला ललिता देवीची पूजा करतात. या पूजा विधीमुळे विद्या, धनसंपत्ती, प्रतिष्ठा प्राप्त होते. या दिवशी सर्वजण एकत्र येऊन देवीची आरती, गाणी, काकड आरत्या करतात. या दिवशी आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी एक उपाय केला जातो. या उपायामध्ये तुम्ही मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या बुद्धीसाठी, अभ्यासात प्रगतीसाठी देवीला मागणं मागू शकता. या दिवशी माता सरस्वतीची देखील पूजा केली जाते आणि माता सरस्वती ही मुलांना विद्येच्या क्षेत्रामध्ये यश मिळवून देण्यासाठी मदत करते. त्यामुळे या दिवशी आपल्या मुलांसाठी आपण ललिता देवीची पूजा आणि माता सरस्वतीची पूजा नक्कीच करायला पाहिजे. आणि त्याचबरोबर माता सरस्वतीची पूजामध्ये काय काय असे उपाय आहेत ते मी या व्हिडिओतून सांगणार आहे. तर आपल्या मुलांच्या अनेक समस्या असतात. काही मुलं अभ्यासात खूप हुशार असतात, पण एक्झाममध्ये गेल्यानंतर त्यांना काहीच आठवत नाही. घरी तर सगळं बोलून दाखवतात, पण पेपर लिहायच्या टायमिंगला त्यांना लिहिता येत नाही. तर काय मुलांना अभ्यास करतात, पण त्यांचं लक्षात राहत नाही. तर असेही काही मुलांचे प्रॉब्लेम असतात. तर त्यामध्ये माता सरस्वती ही नक्कीच तुम्हाला हा उपाय केल्याने मुलांवरती लाभदायक त्याचा परिणाम होऊ शकतो. तर काय आहे, तुम्हाला काय करायचं आहे ते आपण बघूयात. तर उद्या पंचमीला तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला पहिलं तुमचं घर स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला शुद्ध अंघोळ करायची आहे. शुद्ध अंघोळ म्हणजे तुम्हाला त्यात गंगाजळ, 1 चिमूट हळद आणि निरसं दूध टाकायचं आहे. दूध हे माता सरस्वतीचं प्रिय असल्यामुळे तुम्हाला त्यामध्ये दूध टाकायचं आहे. अशी शुशर्भूत होऊन तुम्हाला उद्या अंघोळ करायची आहे. त्यानंतर तुमची जी नित्याची देवपूजा आहे, तुमचा अखंड दीप जो आहे तिथे तुमची पूजा करायची आहे. त्यानंतर तुम्हाला दरवाजामध्ये रांगोळी काढायची आहे. दरवाजामध्ये दोन्हीकडे 2 तुम्हाला दीप प्रज्वलित करायचा आहे. तुळशीमध्येही तुम्हाला उद्या दीप प्रज्वलित करायचा आहे. आणि तुमच्या मंदिराच्या समोर एका पाटावरती पाट घ्यायचा आहे. त्या पाटावरती माता सरस्वतीची जी रांगोळी आहे ती तुम्हाला काढायची आहे. त्या रांगोळीच्या बाजूला एक तुम्हाला दीप प्रज्वलित करायचा आहे आणि त्या दिव्याखाली तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे. दिव्याला हळदीकुंकू लावायचं आहे. जी तुम्ही रांगोळी काढणार आहे माता सरस्वतीची तिला हळदीकुंकू लावायचं आहे. आणि त्यानंतर तुमचं जो मुलं आहेत घरातली त्यांना त्या पाटाच्या समोर तुम्हाला बसवायचं आहे. आणि बसवल्यानंतर तुम्हाला मधाने त्यांच्या जिभेवरती एक अक्षर लिहायचं आहे. ते काय अक्षर आहे ते मी स्क्रीनवरती तुम्हाला दाखवत आहे. ए असा त्याचा उच्चार होतो. तर हे अक्षर तुम्हाला मुलांच्या जिभेवरती तुम्हाला उद्या काढायचं आहे. याने काय होतं तर माता लक्ष्मीचा हा मंत्र आहे आणि यामुळे माता लक्ष्मी तुमच्या मुलांच्या आतमध्ये वसते आणि तुमच्या मुलांना चांगली बुद्धी देते. बघा, आजकालच्या जमान्यामध्ये तर खूप महत्त्वाचं आहे संस्कार मुलांवरती चांगले असतील तर नक्कीच अभ्यासामध्ये सगळ्याच क्षेत्रामध्ये मुलांच्या प्रगती होईल. आणि महत्त्वाचा संस्कार आहेत. माता सरस्वतीचा जर आशीर्वाद मुलांवरती राहिला तर त्यांच्यावरती नक्कीच संस्कार तर होणारच. त्यामुळे तुम्हाला हा उपाय उद्या मुलांसाठी नक्की करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हा मंत्र मातेसमोर बोलायचा आहे. ओम ए ह्रीं क्लीं महासरस्वती देवे नमः. सरस्वती ओम सरस्वते नमः. या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. 11 वेळा करू शकता, 108 वेळा करू शकता. तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढा तुम्ही मंत्र करा. जर मुलं कळती असतील, त्यांची इच्छा असेल तर मुलांच्याकडून हा मंत्र करून घ्या, जर त्यांना बोलता वगैरे येत असेल हा मंत्र तर. त्यानंतर तुम्हाला माता देवीला दूध आणि केळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. पांढऱ्या कलरची खीरचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. अशी तुम्हाला उद्या सकाळी पूजा करायची आहे. आणि जो तुम्ही त्यांच्या तोंडावरती जाक्षर लिहिणार जिभेवरती ते सोन्याच्या काडीने लिहायचं आहे. जर तुमच्याकडे सोन्याची काडी नसेल तर तुम्ही हातानेही ए असा शब्द तुम्ही लिहू शकता.
तर तुम्हाला उद्या ललिता सहस्त्रनाम चालीसा वाचायचा आहे. जर तुम्हाला असेल तुमच्याकडे अवेलेबल तर तुम्ही वाचू शकता, नाही तर सकाळी मुलांना यूट्यूबवरती, मोबाईलवरती लावून त्यांना ऐकवू शकता. नंतर स्कंद माता असं ही ललिता पंचमीमध्ये मातेला बोललं जातं, त्यामुळे स्कंद मातेचंही स्मरण करायचं आहे. त्याचबरोबर भगवान शिव हे खूप त्या दिवशी पूजनीय आहेत आपल्यासाठी, त्यांचंही स्मरण या दिवशी करायचं आहे. तर मित्रांनो, 51 शक्तिपीठामध्ये ही आपली ही ललिता पंचमीची जी माता आहे तिला पूजलं जातं. त्यामुळे ही माता खूप शक्तिशाली आणि खूप सुंदर आहे असं मानलं जातं. त्यामुळे उद्याचा दिवस खूप विशेष आहे. तुम्हीही तुमच्या मुलांसाठी हा प्रयत्न नक्की करून बघा. आणि जर माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा. अशीच नवनवीन माहिती मी तुमच्यासाठी आणत जाईन.